आणि म्हणून समाजाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या जडणघडणीसाठी आपल्या सर्वांच्या हितासाठी हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ज्यांच्या मनात ही संकल्पना आली त्या एका बांधवाच्या मनात ती इच्छा सगळ्यांनी एकरूप होऊन एक विचार करून विचार मिलन करून या ठिकाणी हे घडवून आणलं. अशा मंडळींसाठी जोरदार टाळ्यांचा गडगडाट. अतिशय सुंदर असा समाजाचं जडणघडण करत असताना प्रत्येक पुरुषाच्या मागे माझ्या ताईचा, माझ्या माईचा, माझ्या माऊलीचा हात असतो आणि त्यामुळेच कोणताही कार्यक्रम घडून येतो. पण माझ्या माऊलींसाठी जोरदार टाळ्यांचा गडगडाट. आज मला माहिती आहे सगळ्याच ठिकाणी कार्यक्रम आहे, कोण कुठे कुठे जातोय आणि त्यात वरतेवढे पावसाचा वर्षाव केला आणि तो अडथळा येतोय आणि सकाळचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक कामं आपल्याला पटापट करावी लागतात आणि ते बाजूला सारून या ठिकाणी उपस्थित राहायला तुमचं थोडंच शब्दसमोराने मनपूर्वक स्वागत करतो. काही समाजाच्या जडणघडणीसाठी हितासाठी कार्यरत राहणारी मंडळी अशा मंडळींना सन्मानपूर्वक आदरपूर्वक व्यासपीठावर निमंत्रित करतोय. ज्यांच्या मंडळींची नावं घेतली की त्यांच्या स्वागतासाठी आपल्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. तुम्हाला सर्वांचे लाडके अध्यक्ष सन्माननीय श्री रामचंद्रजी पवार साहेबांना सन्मानपूर्वक आदरपूर्वक व्यासपीठावर निमंत्रित करतोय. टाळ्यांच्या गडगडाटाचं स्वागत करावं सन्माननीय अध्यक्ष साहेब. त्याचप्रमाणे या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय नानाजी घाडीकर यांना देखील विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक व्यासपीठावर यावं सन्माननीय उपाध्यक्ष. आणि मग कोणताही मंगल कार्य घडवून कार्य करत असताना कार्य अध्यक्ष लागतात आणि सन्माननीय आदरणीय आमचे मित्र सन्माननीय कोविडची कार्यक्रम सन्मानपूर्वक विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आणि या मंडळाची धुरा ज्यांच्या खांद्यावर असते, ज्यांच्या लेखणीत असते, ज्यांच्या विचारांवर देवाणघेवाण असते आणि त्या मंडळीचे सचिव सन्माननीय आदरणीय प्रथमेशजी पंढरनाथ घाडीकर विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक व्यासपीठावर सन्माननीय सचिव. त्याचप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा देणारे, हाताला हात देणारे उपसेक्रेटरी सन्माननीय वसंतजी घाडीकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे सहसेक्रेटरी चेतनजी गाडीकर यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आणि मग कोणत्याही कमिटीचं किंवा कोणत्याही कंपनीचं म्हणा कोणत्याही गोष्टीचं ताळेबंदी करणारा, हिशोब तपास करणारा खजिनदार सन्माननीय आदरणीय प्रकाशजी गाडीकर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. साहेब त्यानंतर उपखजिनदार सदानंदजी घाडीकर यांना देखील विनंती करतोय की आपण देखील सन्मानपूर्वक आदरपूर्वक व्यासपीठावर सन्माननीय खजिनदार. आणि मग आपली मुलं आपला समाज घडत असताना वडीलधाऱ्यांचा शुभ आशीर्वाद लागतो, वडीलधाऱ्यांचा विचार लागतो आणि म्हणून या कमिटीचे सल्लागार सन्माननीय आदरणीय महादेवजी रामचंद्र घाडी यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आदरपूर्वक व्यासपीठावर. त्याचप्रमाणे सन्माननीय जयवंतजी गावकर, त्यानंतर सन्माननीय नारायणजी घाडी यांना विनंती करतो. शिवाजी महाराज की अशा प्रकारे सर्वांच्या साथीनं सर्वांच्या उपस्थितीनं या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला शुभ प्रारंभ झाला. अमृतांच्या या क्षणाने
महोदय, आज क्षत्रिय मराठा घाडी आपण समाज यांची बांधणी 1925 साली झाली. किती वर्ष झाली पहा. RSS ची स्थापना पण 1925 साली झाली. त्या वर्षी आपल्या समाजाची पण स्थापना झाली. परंतु आज आपल्याला काही गोष्टीच्या बाबतीत दुसरीकडे पाहावं लागतं, इकडे तिकडे पाहावं लागतं. ते पाहायला लागू नये हा दृष्टिकोन ठेवून आपल्याला इथे दिवावासी एकत्र आलेलो आहोत. दिवावासी एकत्र आले म्हणजे समाजाची पहिलीच मुहूर्तमेढ झालेली आहे. समाजाची शाखा आहे, सगळं आहे. पण आमचा हा दिवा जो विभाग आहे, या विभागाला आम्हाला विशेष असं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आम्ही EWS मध्ये आहोत. EWS म्हणजे आर्थिक कमकुवत असं म्हणायला हरकत नाही. कारण आम्ही सक्षम नाही आहोत तेवढे. इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणतो ना, तो प्रकार. वाईट वाटून घेऊ नका की बाबा कोण सक्षम असाल तर आम्हाला आनंद आहे, तुमचं सहकार्य आम्हाला हवं आहे. परंतु इथे ज्या अर्थी आम्ही दिव्यात इथे वास्तव्य करतो त्या अर्थी आमची जी जमेची बाजू आहे, आर्थिक बाजू आहे, ती आमची तेवढी सक्षम नाही आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक दुसऱ्याला काही सहकार्य करता येईल का? समाजाच्या माध्यमातून आपण एक दुसऱ्याची दुरा वाहू शकतो का? एक दुसऱ्याला आपण कोणत्या बाबतीत सहकार्य करू शकतो? त्याचं मूर्तिमंत उदाहरण आजच पहा. आज आम्ही आमच्या मुलांना सन्मानित करतो, त्यांना प्रोत्साहित करतो. जर आज आमची मुलं 60% घेत आहेत तर पुढच्या वर्षी ह्याच पद्धतीने सन्मानित करणार नक्कीच 80% घेतील. हा आमचा उद्देश आहे. ह्या उद्देशासाठी हा प्रपंच केला. ह्या प्रपंचात माझी जी कार्यकारिणी आहे तिने खरोखरच अविरत प्रयत्न केले. त्यांचं कौतुक मला शब्दात नाही करता येणार. कारण खरोखरच मला भाऊक व्हायला होत आहे. कारण माझी कार्यकारिणीच करते. मुलं एवढी सक्षम आहेत, एवढी सक्षम आहेत की त्यांनी कौतुकास्पद काम केलं. आणि मी अभिमानाने सांगेन की माझी कार्यकारिणी कुठेही घेऊन चला, मी त्यांना ठामपणे उभा करू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून म्हणूनच मी तुमच्या समोर हा प्रपंच मांडतोय की आपल्याला आमच्या दिव्यातच आज 400 कुटुंब आहोत. पण 4 जणांची आम्ही एक दुसऱ्याला भेट नाहीये. 4 जण आम्ही एक दुसऱ्याला ओळखत नाही. आज ह्या माध्यमातून आपण जवळजवळ इथे 200 माणसं समोरासमोर आहोत, एक दुसऱ्याचे नातेवाईक आहोत, रिलेटिव्ह आहोत. आज आपण ते किती दिवसांनी भेटतो आणि हा आनंद उत्कर्ष चांगला आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला इथे भेटायचं, हे करायचं आहे. आपल्याला वस्तुस्थितीला निश्चित करून विचार केल्यापेक्षा समोरासमोरला वस्तुस्थितीला सामोरे जायचं. जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीला बेस करायचं. इथे अशा बऱ्याच समस्या आहेत की ज्या आपल्याला एकट्याला कधी कधी पेलवता येत नाही. त्याच्यासाठी समाजाची तरी आपण हात घातली तर समाजातून 1 नाही 2 नाही 4 नाही 25 माणसं उभी राहू शकतात. आणि तो जो फायदा आहे तर तो जो आपण पुढचा डबा पाहिला आहे ते गरजेचं आहे. कारण काही करून आपल्याला आपल्या समाजाचा उत्कर्ष करायचा आहे. समाजाचा उत्कर्ष केला तर तुमच्या कुटुंबाचा उत्कर्ष, आणि कुटुंबाचा उत्कर्ष झाला तर समाजाचा उत्कर्ष होणार. समाजाचा उत्कर्ष झाला तर विभागाचा उत्कर्ष होणार. त्याच माध्यमातून देशाचा उत्कर्ष होणार. ही सिक्वेन्स आहे. ह्या सिक्वेन्स मधून आपल्याला जायचं आहे. परंतु आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आहे. आम्ही काय करतो, आमची जबाबदारी काय आहे, तुमची ही कार्यकारिणी तुमचीच आहे. नॉलेज आहे, ज्ञान आहे, हे करत असताना त्यांच्याकडच्या आपल्याला आपल्या समाजाचं हित साधता येईल. आणि अशी सुंदर प्रस्तावना दिली. मला करायचं काय, दिव्यानगरीत करत असताना विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव करतोय, आपल्या कलाकारांचा आपण गुणगौरव करत होतोय. मग विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी काय अडचण होती आहे काय, उच्च शिक्षण घेऊन जॉबसाठी पुढे प्रयत्न करत असताना अडथळा येतोय काय, या सगळ्या गोष्टींची आपण एक ताळेबंदी करणार आहोत. आपण आपला समाज एका उंचीवर शिखरावर कसा जाईल याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आजचा सोहळा या ठिकाणी आपण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. या सोहळ्याच्या आपण सारेजण साक्षीदार आहात, मानकरी आहात, मान्यवर आहात. या ठिकाणी या परिवाराचा यशोचित सन्मान करतायत. एकदा मला व्यक्तीची ओळख होती, गोविंद गाडीकर. त्या माणसामुळे आज मला समाज दिसला. त्यांचे मी आधी आभार मानतो.
जशी सुरुवात केली, ज्याप्रमाणे सुरुवात केली गोविंद घाडीवकर आणि त्यांच्यावर असणारी जी काय माणसं सुरुवातीची, तर ही जमवाजमव फोनद्वारे आणि त्यानंतर मीटिंग घेणं, एवढे अध्यक्ष आहेत आमचे, खजिनदार आहेत, उच्च लेवलची माणसं आहेत, आम्हाला त्यांचं सहकार्य, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करायला मिळतं, काहीतरी नवीन शिकायला मिळतं, त्यांचे देखील आभार. त्याचप्रमाणे जे काय आर्थिक सहकार्य आपल्या समाज बांधवांनी, भगिनींनी जे काय आर्थिक सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे देखील मी आपल्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आपलं पहिलंच वर्ष कार्यक्रमाचं ही खरं खूप अशी मोठी झेप झाली आणि पहिल्याच प्रयत्नात आपण पास झालो, ते पण डिस्टिंक्शन घेऊन. आणि त्याच पहिल्या कार्यक्रमात एवढा आपला समाज एकत्र आला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काय गुणगौरव सोहळा शैक्षणिक क्षेत्रात जे काय यश प्राप्त केलं मुलांनी, त्यांचा सर्वांचा गुणगौरव सोहळा, त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रात आपलं नाव लौकिक करतो. आज आपल्या समाजाचं नाव सुद्धा पुढे नेणाऱ्या कलाकारांचा इथे सत्कार झाला. त्याबद्दल या विचारांना, या कमिटीच्या विचारांना माझा सलाम आहे. कारण या कलाकारांचा सत्कार मी बघितला नाही, कारण माझा सुद्धा तसं झाला नाही. माझ्या समाजाने माझ्यासाठी काहीतरी केलंय, त्या समाजासाठी मी शेवटपर्यंत मी उभा राहणार हे नक्की. आणि जी काही जिम्मेदारी माझ्या तुम्ही सोपवली आहे, त्याला मी जो विश्वास दाखवलाय तुम्ही, त्या गोष्टी मी करायला देणार नाही. आणि माझ्या परीने जे काय प्रयत्न असतील ते समाजासाठी मी झटत राहील शेवटपर्यंत. त्याचप्रमाणे आता सगळा आपला कार्यक्रम झालेलाच आहे, तर अध्यक्ष आमचे त्यांच्या परवानगीने आपला कार्यक्रम निर्विघ्न संपन्न झाल्याचं जाहीर करतोय. आणि सर्वांच्या पुन्हा एकदा आपल्या कमिटीच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.